जय शिवराय मित्रांनो राज्यात पीएम श्री शाळा योजनेअंतर्गत शालेय शिक्षण घेणाऱ्या राज्यातील 5651 विद्यार्थ्यांना शासनाच्या माध्यमातून वार्षिक 6000 रुपये एवढं अनुदान देण्यात येणार आहे। आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा जीआर आज 23 जानेवारी 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। आणि या जीआरच्या सोबत पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची लाभार्थी यादी सुद्धा प्रकाशित करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, एकंदरीत काय योजना कशा प्रकारे लाभ दिला जाणार आहे, कोण विद्यार्थी याच्यामध्ये पात्र असणार आहेत, ही सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, राज्यामध्ये 2 मार्च 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार पीएम श्री शाळा ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। आणि याच योजनेच्या अंतर्गत या पीएम श्री शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वाहतूक मदतनीस सुविधा अनुदेय करण्यात आलेली आहे। आणि याच योजनेच्या अंतर्गत राज्यातील पहिल्या टप्प्यामध्ये 516 शाळांचा समावेश करण्यात आलेला आहे। मित्रांनो, या शाळेमध्ये शिकणाऱ्या इयत्ता 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रति विद्यार्थी प्रति वर्ष 6000 रुपये एवढा अनुदान देण्यात येतं। आणि याच्यासाठी 2024-25 या वर्षाकरता 1 किलोमीटर 3 किलोमीटर 5 किलोमीटर अंतरावरून येणाऱ्या राज्यातील 5651 विद्यार्थ्यांना या सुविधेचा लाभ देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। याच्यासाठी पात्र झालेल्या राज्यातील प्राथमिक आणि उच्च प्राथमिक स्तरावरील 3928 विद्यार्थी, माध्यमिक स्तरावरील 804 विद्यार्थी आणि उच्च माध्यमिक स्तरावरील 919 विद्यार्थी अशा राज्यातील विविध शाळांमधील 5651 विद्यार्थ्यांना याच्यासाठी पात्र ठरवण्यात आलेलं आहे। आणि याच पात्र विद्यार्थ्यांची लाभार्थी यादी सुद्धा या शासन निर्णयासोबत जोडण्यात आलेली आहे। याच्यामध्ये आपण पाहू शकता ABCD या क्रमानुसार जिल्ह्याची नावं देण्यात आलेली आहेत। आणि याच्यामधून जिल्ह्यामध्ये ज्या ब्लॉकमध्ये ज्या क्लस्टरमध्ये जी शाळा असेल अशा शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याची नावं याच्यामध्ये देण्यात आलेली आहेत। याच्यामध्ये स्टँडर्ड असेल, त्या विद्यार्थ्याचा नंबर असेल किंवा त्या विद्यार्थ्याचं नाव असेल, त्या विद्यार्थ्याचं शाळेपासूनचं अंतर असेल किंवा त्या विद्यार्थ्याचा प्रवास करण्याचा जो मोड असेल, ही सर्व माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे। आणि अशा प्रकारे राज्यातील 5651 विद्यार्थ्यांची ही लाभार्थी यादी या जीआर सोबत जोडण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावातील वेगवेगळ्या शाळेमधील हे विद्यार्थी या अनुदानासाठी पात्र झालेले आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय घेऊन राज्यातील या 5651 विद्यार्थ्यांना आता वार्षिक 6000 रुपये एवढं अनुदान देण्यात येणार आहे। मित्रांनो, हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आपण maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल। मित्रांनो, आता बऱ्याच जणांना प्रश्न पडेल नेमकी पीएम श्री योजना काय आहे, याच्याबद्दल आपण यापूर्वी सविस्तर अशी माहिती घेतलेली आहे। ही योजना राज्यामध्ये कशा प्रकारे राबवली जाणार आहे याचा जीआर सुद्धा आपण यापूर्वीच पाहिलेला आहे। याच्याबद्दलची माहिती सुद्धा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंक वरती पाहू शकता। धन्यवाद।